वाटतंय तुला? 10वीची एक्झाम आली आता जवळ. माझा अर्धा ब्लॉग शूट करून झाला तरी यांना काही झोपा येत नाही अजून. बाय बाय. गाईज कसे तुम्ही? तर स्वागत आहे तुमचा. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचा. तर आत्या बरेच दिवसातून आलेले उद्या बाबूचा फोरमनची फोटोशूट आणि व्हिडिओग्राफी करत आहे. तर बघू शकता तुम्ही कशी गँग जमले डेकोरेशन करायला. तर गाईज आमची रशी आत्या, ही शीतल आत्या, ही निकी आत्या, ही वंशी आत्या, ही दी आत्या, ही आरोशी, ही वंदना आत्या, ही लाऊ दीदी आणि इकडं मम्मी सगळ्यांची मजा बघते. तर काय बोल काहीतरी. हाय गाईज. ते एवढंच, अजून बोल काहीतरी. 10वीची एक्झाम येईल तुझी आता. कसं वाटलं 10वीला? असायला लागली. वाटतंय तुला? 10वीची एक्झाम आली आता जवळ. जाम भारी वाटतंय. जाम भारी वाटतंय. तर पास तर होशील ना? पास तर होणार. इझी इझी. बाबा आता इथं बाबा बोर्डच पाडणार आहे असं वाटतंय मला. तर किती टक्के पाडशील तरी? जास्तीत जास्त 50. जास्तीत जास्त एवढं किती असतं? पाडण्याचा प्रयत्न करते मी आता. ओके ओके. तर किती अभ्यास झाले? अभ्यास तर काय चालूच आहे सध्या, आता सांगू शकत नाही. पावशेर झाला, 1 किलो झाले, 1.5 किलो किती झाले? 4 किलो झाले. 4 किलो अभ्यास झाले काही त्या पोरीचा. बघू शकता तुम्ही. कौन है ये लोग? कहां से आते हैं? तर अजून काय बोल. सरांना विचार पडला असेल प्रश्नपत्रिका काढू कशी. गाईच ही लांबूनच बडबड करते. आता बोल काय बोलायचंय ते. काय बोलू? बोल ना. प्रश्नपत्रिका कशी काढू? असा 4 विषय किलो का? अभ्यास झालाय पोरीचा. आता काय बोलणार? बाबा रास अभ्यास झाले पोरीचा. आता पोरी बोर्ड फाडणार आहे गाईच. तर गाईच आमचा मने आलेला आहे. काय जाम पक्का काय काय खातो तरी त्याला पोट नाही भरत. बघू शकता तुम्ही. पक्का मारामाऱ्या करून आलाय तो गाईच. जॉन घेतला. मने कन्फ्युज झालाय. यांचा गोंगाट तरी काय चालू आहे. तो वैतागलाय नुसता. इकडून तिकडं तिकडून इकडं फिरतोय नुसता गाईच. बघू शकता जाम वैतागलेला आहे तो. भाई यहाँ पे क्या हो रहा है? भाई यहाँ पे क्या हो रहा है? भाई ये कहाँ फंस गया भाई मैं? भाई ये क्या हो रहा है भाई? कोणता बनाले? तर गाईस भाग्याचा फोन आलता पण नेटवर्क नसल्यामुळे कट झालं. लावा परत लावा. तर गाईस ही आमची भाग्यात्या. तर गाईज विद्यार्थी बनवणार आहे. हॅलो. तर बघू शकता तुम्ही अवतार. ही आमची विद्या आहे. तिचे केस सगळे उपाल. तर काही सगळे जाम हसत आहेत. जाम हसायला आले सगळ्यांना.
तर काही रशिया तर नुसती बसलेली आहे, काही कामाने करीत नुसती फक्त बॉक्स घेऊन बसले, दाखवायला का मी ब्लॉग मध्ये येण्यासाठी का मी काम करते, पण काम तर काही करत नाही ती बसले. आणि ही एक इथे तोंड लपवते, ही पण काही काम करत नाही, नुसती फक्त हे घेऊन असे पेपराचे तुकडे घेऊन बसले. या दोघीच फक्त काम करतात. ही एक इथे सगळ्यात जास्त काम करते काहीच. बघू शकता आता काला काला करून ठेवलाय, काय करायला घेतलंय काय आमची 10वीला आहे मुलगी, अजिबात अभ्यास करायला बघत नाही पण ती. इथं मुला दाखवायला घेतले. रास मुला निघले भाग्यात त्यांचं काहीच. वनिता त्या झोपलेली आहे. ती बोलते, तिला वाटतं यांचा काय चाललंय ना काय नाही, तिला माहितच नाही. ती झोपले मस्त आपली, एसी लावून झोपलेली आहे. एसी मध्ये झोपलेली आहे मस्त. ती बोलते यांचा चालू तरी काय नक्की. काहीच बघू शकता मी किती काम करते. आणि हे बघा कसं मोकाला बसले. तर काही जेवढा पसारा काढून ठेवले या पोरींनी ना, कामाला फक्त एकच बसले, या फोन घेऊन बसले. गाई या फक्त आई गाईच करायच्या कामाचे आहेत, काम तर कोणीच करीत नाही, फक्त एकच काम करायला बसले. ही पण एक फोन घेऊन बसली. हिने सगळ्याला वाटोला करायला घेतले, काम वाढवायला घेतले. बघा गाईच फोटो बघत बसले. आत्याने मनावर घेतले काम करायला. काम करायला घेतले. बघू शकता कशी कामाला बिलागलेत सगळी. मी बोलल्यावर सगळी बिलागलेत कामाला काहीच. बघू शकता. आणि यांचे कॉल काय संपत नाही. 1 तास झाला फोनवर बोलत बसलेत गाईज. 1 तास झाला, मदत करायला येत नाही कोण. आणि मोटिवेशन व्हिडिओ बघते इंस्टाला, मोटिवेशनल व्हिडिओ. बघू शकता कसे डोळे करते. काही तिचं लग्न करायचंय बघू शकता. कुठे असेल तर लगेच विजिट. तर गाईज ही काय नुसती फोन घेऊन बसले. मगाशी बोललो काम कर, ब्लॉग बनवायला घेतलेला म्हणून तिने मुद्दाम ब्रश घेतला ना, काम करायला सुरुवात केली ती. आता बघा गाईज परत मी कॅमेरा चालू केला तर तेव्हा तिने ब्रश घेतले. असते अजून मी इथं काहीच कामाची नाही. माझी हुडी घातली, ब्लॉग बनवते म्हणून हुडी घेतली माझी. मी बोलते हुडी घालायचे, हुडी नाटक. माझा अर्धा ब्लॉग शूट करून झाला तरी यांना काही झोपा येत नाही अजून. त्यातली एक तर ऑफलाईन गेली, झोपली वाटतंय ती. वनिता आत्या झोपली वाटतंय, पण या दोघींना काही झोप नाही येत. कवा शवान येत. कोणाला द्यायला चालले फुल. मला वाटलं कोणाला द्यायला चालले का काय तू. A few moments later. काम होत आलेलं आहे. आमची आधी गँग पळाली त्यांच्या घरी. गाईज आजसाठी एवढाच. आमची आधी गँग पळालेली घरी. आम्ही सगळं मटेरियल वगैरे बनवून ठेवलं. आता उद्या सगळे सजावट करून फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करणार आहोत. बाय. थोडासा तर काय शूटबीट करून झालं. आता आत्या चालली घरी, बाबूला इथंच ठेवते, चालली घरी. बाय बाय. शूट वगैरे सगळा करून झाला. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. बाय. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.